आणि आता सर्वसामान्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी, कारण गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 29 रुपयांची वाढ झाली आहे। पेट्रोलियम कंपन्यांनी 14 किलोच्या स्वयंपाकाच्या गॅसची किंमत वाढवली आहे। मुंबईमध्ये स्वयंपाकाचा गॅस आता 912 रुपये 50 पैशांऐवजी 941 रुपये 50 पैशांना मिळणार आहे। तिकडे दिल्लीमध्ये 916 रुपये 50 पैशांऐवजी 942 रुपयांना तो मिळेल। या आधी 7 मार्च रोजी तेल कंपन्यांनी सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ केली होती। याचा अर्थ गेल्या 3 महिन्यांमध्ये सिलेंडरच्या दरात 89 रुपयांची वाढ झाली आहे। होर्मुझ सामुद्रधुनीच्या संकटानंतर पेट्रोलियम उत्पादनं सातत्याने महाग होत आहेत। त्याचाच परिणाम आता गॅसच्या किमतींवरती पाहायला मिळतोय। ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावर एक नजर टाकूयात, कुठे किती दर आहेत। डिझेल 97 रुपये 83 पैसे प्रति लिटर मुंबईत इंधनाचा दर आपण पाहतोय। सीएनजी 86 रुपये, पीएनजी 42 रुपये। दरम्यान सातत्याने इंधन दरवाढ होत असल्याने सर्वसामान्यांना मोठा फटका बसतोय, असं शरद पवार म्हणाले। तर इंधन दरवाढीचा परिणाम जगभरातील सगळ्याच देशांवर होतोय। युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन दरवाढ होतीये, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। एलपीजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली। तब्बल 29 रुपयाची वाढ झाली आहे। महागाई खरं तर तो सातत्याने हे दर वाढत आहेत। ते वाढत असताना सुरुवात 2 लोकांनी केली, नंतर वाढत वाढत आज कुठं आलेलं आहे। या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज सामान्य माणसाच्या प्रपंचावर। सर्वांनाच माहिती आहे, जगामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातला एकही देश असा नाही की ज्या देशामध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे भाव वाढलेले नाहीत। सगळीकडे वाढले आहेत। निश्चितपणे केंद्र सरकार त्याची चिंता करते आहे आणि योग्य वेळी योग्य निर्णय होतील। इकडे नंदुरबार जिल्ह्यात एलपीजी गॅसचा तुटवडा अद्यापही कायम आहे। अक्कलकुवा तालुक्यातील खापर गावात ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहेत। केवळ एक गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागते। खापरमधील इंडियन गॅस एजन्सी विरोधात ग्राहकांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात येतोय। याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे अनेक ग्राहकांना कोणत्याही प्रकारचं अधिकृत बिल दिलं जात नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। एजन्सी विरोधात बोलल्यास गॅस मिळणार नाही या भीतीने ग्राहकांमध्ये दहशत पसरली आहे आणि त्यामुळेच कॅमेरासमोर प्रतिक्रिया देण्यासही ग्राहकांनी थेट नकार दिलाय।